आज ज्या माणसाच्या बलिदानाच्या दिवशी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, मी म्हणतो की तमाम मनुष्य जमातीसाठी या माणसाचं हे बलिदान आहे। आणि जो मान, जो सन्मान भारत स्वतंत्र होताना स्वातंत्र्य सैनिकांना होता, तेवढाच अभिमान आणि तेवढाच सन्मान हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा आहे। कारण त्या डॉक्टरांनी सुद्धा वैचारिक गुलामगिरीतून बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन सगळं आयुष्य पणाला लावलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मी स्पष्टपणे कबूल करतो की माणसांचं एक असतं की दाभोळकरांच्या ह्याच्यासाठी उभं राहिलं म्हणजे मी तसा करतो काय की, पण तुम्हाला खरं सांगतो, त्या माणसानं आयुष्यभर ज्या तडफेनं, ज्या प्रामाणिकपणे आणि ज्या खस्ता खाऊन काम केलंय, लाळे वकील सुद्धा तसं काम करू शकत नाही। किंवा लाळे वकील आयुष्यभर जरी काम करत राहिला, किती जरी मोठा झाला तरी सुद्धा दाभोळकरांची सर येणार नाही, एवढं प्रामाणिक काम त्या माणसानं आयुष्यभर केलंय। आणि मी मगाशी सुद्धा सरांना म्हणलो की दाभोळकरांनी माझं 10 लाख रुपये वाचवले। कारण मी माझं लग्न जमवत असताना पत्रिका बघितली नाही, मी माझं लग्न करत असताना मुहूर्त काढला नाही, मी लग्न करत असताना हुंडा घेतला नाही, आणि मी लग्न करत असताना बऱ्याच लोकांना माहित नसेल, लाळे वकिलांच्या लग्नामध्ये एकही वैदिक विधी झालेला नाही। हे का अभिमानानं सांगतोय? कारण मला प्रेरणा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे, माझं स्पष्ट त्यावेळेस मत होतं, त्यावेळेस मी वकील झालेलो होतो, जर माझ्याकडे येणारा डिवोर्सच्या केसेस जर सगळे विधी पूर्ण करूनच माझ्याकडे येत असतील तर त्या विधीचा आणि त्या सोडचिठ्ठ्यांचा लग्न शांत आणि शांततेत आयुष्यभर चालण्याचा काही एक संबंध नाही। आणि ती वस्तुस्थिती मी 10 वेळा सांगतोय। आणि जर तसं असतं तर माझ्याकडे सोडचिठ्ठीच्या केसेस झाले नसत्या ना। सगळ्या मुहूर्त बघून, पत्रिका बघून, वेळ टाइम सगळं मॅच करून जर झालं असतं तर, ही गुलामगिरी, वैचारिक गुलामगिरी बाजूला होणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण संघर्ष करणं गरजेचं आहे। मी मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करतोय। मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये आमची घोषणा आहे, 1 मराठा लाख मराठा। आकाश दादाला जरा टेन्शन आलं होतं की माणसं काहीच नाही ती, जसं आपल्यात 1 मराठा लाख मराठा आहे ना, तसा एक संघटनेमधला आपला कार्यकर्ता हे लाख कार्यकर्त्याच्या बरोबरचा, इथं लाखो समोर लोक उभे आहेत, चिंता करायचं कारण नाही। आपल्याला ही ज्योत तेवत न्यावी लागेल। आपण निदान एवढी लोक तर आहोत। ह्या माणसानं काम सुरू केलं त्यावेळेस काय एकट्याच माणसानं काम चालू केलं होतं? कोण होतं सोबत? आणि दुसरी, आकाशदादांनी शंका व्यक्त केली की असं काय हल्ला वगैरे करतील का? ही जी पिलावळ आहे ना, ही पिलावळ कायम शरीर संपल्यानंतर विचार संपतो, ह्याच्यावर विश्वास ठेवणारी मूर्ख जमात आहे। मी काय म्हणतोय, शरीर संपल्यानंतर विचार संपतो असा समज असणारी ही मूर्ख जमात आहे। गौतम बुद्धांनी शरीर सोडलं, पण तथागत म्हणून ते माझ्या आजही हृदयात आहेत, तुमच्या सगळ्यांच्या हृदयात आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि तुम्हा आम्हाला नियम शिकवणारे संविधान तुमच्या आमच्यामध्ये त्या ठिकाणी ठेवून गेले। जोपर्यंत चंद्र सूर्य तारे पृथ्वी असेपर्यंत संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या माझ्या हृदयात असणार आहेत। आणि तसंच विवेकाचा विचार सांगणारे नरेंद्र दाभोळकर सुद्धा शरीर संपलं म्हणून संपणार नाहीत। जे मूर्ख आहेत त्यांना सद्बुद्धी द्यावं। ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये सांगितलंय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांची। म्हणजे त्या खळांची व्यंकटी सांडो, आता तरी त्यांना बुद्धी मिळावी। आणि शरीरानं माणूस संपला तरी विचार संपत नाही। आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा विचार या महाराष्ट्रामधून, या देशामधून, या जगामधून पुढे पुढे वृद्धिंगत होत जाईल, तो अजिबात संपणार नाही। आणि त्या विचारासाठी सगळ्या जाती धर्मातले, म्हणजे आज सांगितलं भई आहे ती
सगळी जाती वेगवेगळ्या, चौरेसर आहे ती, कचितसर आहे ती, लाळे, ही सगळी वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्माची माणसं आहे ती. आणि जोपर्यंत वेगवेगळ्या जातीचं धर्माचं अनुष्ठान आपण एकत्र बांधून आहे आणि त्याला एकत्र ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्या सोबत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा देणारा तथागत गौतम बुद्धांची शील आपल्या बरोबर आहे, तोपर्यंत आपण कुठेही कमी पडणार नाही. चिंता करू नका. आपण पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा ताकदीने उभं राहू. हल्ल्या पिल्ल्याचा विचार करायचा नाही. हल्ला करायला जर कोण आला तर त्याला तुडवायला लाये वकील पहिल्यांदा पुढे उभं राहणार. मग ती विचारांनी तुडवणं असेल किंवा कायद्यानं तुडवणं असेल. फक्त काय लाथा घातल्यावरच माणूस तुडवला जातो असं नाही. विचारांनाही तुडवता येतो, कोर्ट कचेरी आणि कायद्यातही तुडवता येतो. ते तुडवण्यासाठी आकाश असतील, आम्ही असेल, विधिज्ञ म्हणून, वकील म्हणून 100% तुमच्या सोबत असू. एवढीच आज डॉक्टर शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या शहीद दिना दिवशी मी त्यांना अभिवादन करतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय शिवराय.